भंडारा नागपूर महामार्गावरील कापसी बुर्ज गावाजवळ गुन्हे शाखेनं छापा टाकून कारवाई करत एका कारमधून गांजा जप्त केला। दरम्यान 4 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या कारवाईत गांजासह सुमारे 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 5 ला गुप्त माहिती मिळाली होती की काही आरोपी ओडिशातून नागपूरकडे गांजाची खेप आणत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी भंडारा नागपूर महामार्गावर सापळा रचला। शुक्रवारी पहाटे कापसी बुर्ज गावासमोर महामार्गावर एका संशयित कारला थांबवून झडती घेण्यात आली। झडती दरम्यान कारमधून प्लास्टिक पोत्यात ठेवलेला 5 किलो प्रतिबंधित गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण सुमारे 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी फैजान फिरोज अन्सारी, अहमद खान, मोहम्मद शाहिद आणि फिरदोस खान यांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी कामठी परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलंय। चौकशीत आरोपींनी हा गांजा ओडिसा राज्यातील काटाबांजी येथील रविभाई नावाच्या तस्कराकडून खरेदी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केलाय। या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय। संशयित वाहनाचं आम्ही पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेऊन माहिती घेतली असता त्यामध्ये आम्हाला प्रतिबंधित गांजा मिळून आला आणि त्याच्या झडतीमधून आम्हाला त्याचे मोबाईल आणि इतर जे साहित्य मिळालं त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्या 4 आरोपींना आम्ही त्यांच्याविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत कलमान्वये आम्ही यामध्ये जे मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक 4 चाकी वाहन, इनोवा गाडी, त्यानंतर काही रोख रक्कम, मोबाईल आणि 5 किलो गांजा असा एकूण मुद्देमाल आम्हाला 6,47,880 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे।